कराडवर मकोका लावण्यात आलेला आहे, मात्र परळी बंद करण्यात आली. परळीमध्ये कराड समर्थक जे आहेत ते परळीमध्ये ठिय्या देऊन बसले. यात कराडच्या मातोश्री देखील ठिय्या देऊन बसल्याचं पाहायला मिळत आहे. पोलिसांकडनं त्यांना विनंती करण्यात येते, तुम्हाला उपचाराची गरज असल्याचं सांगण्यात येत आहे, मात्र ठिय्या सोडण्यास कोणीही तयार. दुसरीकडे खंडणी प्रकरणात तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडला अखेर मकोका लावण्यास आलाय. त्यामुळे SIT कराडची पुन्हा कोठडी मागण्याची शक्यता आहे. वाल्मिक कराड यांच्या वतीनं जे वकील आहेत अधिकृत ते याच्यावर उत्तर देऊ शकतात. नाही, मी न्यायालयामध्ये होतो, तर त्यामध्ये न्यायालयाने खंडणीच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांना न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. आणि नेमकं काय काय युक्तिवाद केला गेला? तुम्ही पोलीस कोठडी देखील मागणी केली होती, मात्र ती मान्य केली गेली नाही. हे पाच तेच मुद्द्यावर पुन्हा न्यायालयाने कुठलीही त्यांची घेतली नाही, दखल घेतली नाही. पोलिसांची आणि सरकारी वकिलाची दखल घेतली नाही. त्यामुळं न्यायालयीन कोठडी खंडणीच्या प्रकरण सुनावले आहे. आणि याच्यामध्ये त्याच्यामध्ये सरकारी म्हणजे सरकारी वकिलांनी जी काही तिथं बाजू मांडली, तर कोर्टाने त्याचं काय आम्ही सहकारी तिथं उपस्थित होतो कोर्टामध्ये. नाही, आम्ही सहकारी म्हणून तिथे उपस्थित होतो, सगळे वकील सहकारी आम्ही तिथं. आता मोठी कारवाई केल्याचं पाहायला मिळतंय. कराडवर मकोका लावण्यात आलाय आणि कराडच्या समर्थकांनी परळी बंद केल्याचं पाहायला मिळतंय. मकोका अर्थात महाराष्ट्र सरकारनं जो संघटित गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी कायदा केलाय तो म्हणजे मकोका, आणि त्याच गुन्ह्याखाली कराडवरती आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. कराडला मकोका लावण्यात आलाय. संघटित गुन्हेगारी जी असते त्यावरती वचक राहावा यासाठी हा कायद्याचा वापर केला जातो. 1999 मध्ये याचा वापर करण्यास सुरुवात झाली राज्यात, आणि तोच मकोका कराडवर लावण्यात आलेला पाहायला मिळतोय. मात्र कराड समर्थकांनी आता परळी बंद केल्याचं दिसतंय. एक मिनिट हो, त्यांच्या पत्नी देखील आपल्यासोबत आहेत. मला सांगा, 11 वाजल्यापासून पोलीस स्टेशनच्या समोर बसला, काय पोलीस प्रशासनाकडनं काही उत्तर आलं? काल जो प्रकार झालाय आंदोलन करून त्यांच्यावर आरोप करा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, हे होता कामा नये. त्यांच्यावर गुन्हे दाखल होता कामा नये. जे न्यायालयीन ह्याच्यामधून जे व्यवस्थित चालू आहे त्या पद्धतीनं चालू राहू दे. आमचा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. जर आंदोलन करून जर तुम्ही न्यायालयाला हे करून जर तुम्ही आरोप करत असाल किंवा दाखल करा गुन्हे म्हणत असाल, तर ह्याच्यासाठी आमचं आंदोलन चालू नाही. ते गुन्हे त्यांच्यावर दाखल होता कामा नये. आज न्यायालयात हजर केलं होतं त्यांना, माहिती मिळालेली नाही आम्हाला. आम्हाला तिथलं पूर्ण प्रोसिजर सांगितलं जावं. त्यांच्यावर काय दाखल केलंय, त्यांच्यावर काय गुन्हे चालू केले, त्यांच्यावर काय त्यांना PCR मिळालाय का नाही, MCR मिळालाय का नाही, जे काय आहे ते आम्हाला सांगितलं जावं. त्यांच्यावर जर गुन्हे लावले असतील कालच्या आंदोलनाचं ऐकून, तर आमचं पण आंदोलन हे असंच चालू राहील. मोका वगैरे जे लावा, त्यांच्यावर 307 लावा, 302 लावा म्हणून जे काल आंदोलन केले आणि त्या आंदोलनाअंतर्गत त्यांच्यावर आज गुन्हे दाखल केले, तर आमचं हे आंदोलन असंच चालू राहील. लागताना पाहायला मिळतंय जाळपोळ ठिकाणी सकाळी झालं. हिंसक वळण म्हणजे ते चुकीचे गुन्हे जर तुम्ही दाखल करत असाल तर कुठल्या लोकांना कुणाला सहन होणार आहे? जे न्याय आहे, जे खरं आहे ते होऊ दे ना, ते दाखवा ना तुम्ही लोकांना. आज महिना झाला त्या माणसावर तुम्ही काय त्या माणसाचे वावडेच काढले सगळे. आहे का तू माणूस तसा? आज सगळ्यांना विचारावं. आज महिना झाला आम्ही सहन करतोय. एक ना एक त्याची लटकर काढले चालले त्या माणसाचे. हे बरोबर आहे काय? इतकं घाण आरोप. एवढा काय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एवढा वाईट माणूस भेटला काय ह्या लोकांना? त्या लोकांचं राजकारण व्हायले, पण माझ्या माणसाचं मरण व्हायले ना तिथं. त्यांना राजकारण करायचं तिथं जाऊन मुंबईमध्ये जाऊन करा म्हणा ना. काय राजकारण करायचं ते? माझ्या नवऱ्यासोबत राजकारण करून त्यांना काय भेटणार आहे? आणि जे आरोप करत होते ते माणसं सारखे माझ्या घरी खेट्या घालत होते ना, ते सुद्धा येत होते ना.
त्यांना निवडून यायला, त्यांना मोठं व्हायला अन्न पाहिजे होतं. आणि आता तुम्हाला राजकारण करायला अन्न नको झालंय. आता अन्नाला पायाखाली घालून तुम्हाला वर चढायचंय का? कसं शक्य ते? माझ्या माणसाचं मरण का करायला तुम्ही? तुम्हाला काय राजकारण करायचं तिथं मुंबईमध्ये जाऊन करा म्हणा. आज महिना झाला आम्ही बघालो, हे केलं ते केलं ते केलं. काय सबूत आहेत, काय प्रूफ आहे दाखवा म्हणा आम्हाला आणून. ज्यात झालं ते दमालिया वगैरे म्हणती फेसबुकवर वगैरे माझे फोटो पोरांचे फोटो काढून तिला काय सुपाऱ्या द्यायच्या का माझ्या पोरांच्या? कुणी अधिकार दिले तर माझ्या पोरांचे फोटो काढून हे करायला? ज्या राजकीय लोकांनी माझ्या नवऱ्यावर आरोप केलेत त्यांनी तर समोर यावं आणि मला सिद्ध करून दाखवायचे ते राजकीय आरोप, तरच आम्ही मान्य करू. ते राजकीय लोकांनी माझ्या नवऱ्याचा कसा वापर करून घेतला हे सुद्धा मला पूर्ण माहिती आहे. राजकीय तुम्हाला वापर करून घ्यायला माझा नवरा पाहिजे असतो आणि आता तुमचं काही भाजलं जात नाही म्हणून माझ्या नवऱ्याला बळी द्यायलात का तुम्ही? हे चुकीचं आहे ना. सकाळपासून बसलाय, आता काय शेवटी भूमिका काय असणार? काय शेवटी भूमिका नाही. हे बघा, आम्हाला न्यायालय चालू आहे, जे प्रोसिजर चालू आहे त्या प्रोसिजर नुसार आम्ही व्यवस्थित जाणार आहेत. जर त्या प्रोसिजरला अडथळा घालून जर तुम्ही चुकीचे गुन्हे दाखल करून जर पुढे सरकत असाल तर ते आम्हाला मान्य नाही. जे न्यायालयानं पहिल्यापासून चालू आहे त्या मार्गाने व्यवस्थित मार्ग जा, आमची केस पुढे जावी. आम्ही त्याच्यासोबत लढायला तयार आहे, खेटायला तयार. जर ते आम्ही आमच्या मार्गाने व्यवस्थित. सरपंच हत्या प्रकरणी एसआयटीनं कराडला ताब्यात घेतला. आत्ताची मोठी बातमी परळीतनं आपण बघतोय. वाल्मिक कराड सीआयडीच्या त्या ताब्यात आहे. कराडवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. एसआयटीच्या ताब्यात देण्याची कोर्टानं परवानगी दिलेली आहे. मकोका लावल्यानंतर कराड आता एसआयटीच्या ताब्यात आहे. सरपंच हत्या प्रकरणी एसआयटीनं कराडला ताब्यात घेतलंय. या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहतोय. वाल्मिक कराड सीआयडीच्या ताब्यात आहे. एसआयटीच्या ताब्यात देण्याची कोर्टाची परवानगी आहे. त्यामुळे आता मकोका लावल्यानंतर कराड हा एसआयटीच्या ताब्यात असेल.